बिग बॉस सीझन 6च्या घरातला पहिला कॅप्टन्सी टास्क हा पूर्णपणे झाला आणि पहिला कॅप्टन घराला अख्ख्या सीझनचा पहिला कॅप्टन मिळाला. कोण झालं कॅप्टन? कॅप्टन होण्यासाठी काय-काय गोष्टी झाल्या? प्रभू आणि राधामध्ये राडा झाला. परत प्रभू, राधा हे दोघं एकमेकाला भिडले. भिडता-भिडता राधाने प्रभूचा गळा आवळला इंटेन्शनली. बट ते रागामध्ये केलं होतं म्हणून बिग बॉसने माफ केलं. लिटरली तो इतकं त्याचा जो चिरका आवाज आहे, त्या चिरक्या आवाजामध्ये तो चिरकून इतका घाण चिरकला होता तो, कारण त्याचा गळा खरंच आवळला गेला होता. एपिसोडची जी सुरुवात आहे, ती कालच्या रद्द झालेल्या फेरीच्या दुसऱ्या फेरीपासून चालू झाली आणि दुसऱ्या फेरीमध्ये करण सोनावणे करण सोनावणे, सचिन कुमावत हे सोनाली आणि अनुश्रीकडून खेळत होते आणि खेळता-खेळता बऱ्याच गोष्टी झाल्या. पहिल्यांदा रुचिता तिकडून खेळत होती. रुचिता खेळत असताना करण सोनावणे तिच्या हातामध्ये जे होतं करण सोनवणे तिच्या हातामध्ये जो कापूस होता, तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण तिथे फिमेल कार्ड वापरलं रुचिताने. "मला हात नाही लावायचा, मला हात नाही लावायचा, टच करतोय तू मला, टच नको करू." वरून दीपाली सय्यदसुद्धा तिची ॲक्टिंग करून सांगते, की "मला हात नाही लावायचा," असं बोलली ती. फिमेल कार्ड असं ती दिव्याला सांगत असते. आणि तो राउंड जो असतो, तो जिंकलेले असतात. रुचिताची टीम म्हणजे तन्वी आणि प्राजक्ताची टीम हा राउंड जिंकलेले असते आणि त्याच्यानंतर करण सोनावणे इन जनरली बोलत असतो दिव्यासोबत. पण रुचिताला मध्येच काय होतं माहीत नाही, रुचिता खेकसून उठते करणच्या अंगावरती. "तू मला असं बोलायचं नाही, तू कोण बोलणारा?" आणि त्याच्या हातामधली ती जी काही मेंढी आहे, ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. अशा सगळ्या गोष्टी तिथं होतात. त्याच्यानंतर दिव्या शिंदे आणि अनुश्रीमध्ये एक छोटासा स्टिफ वार होतो. दिव्या शिंदे इंग्लिशमध्ये बोलत असते, तेव्हा अनुश्री मानेला मध्येच माहीत नाही काय होतं. अनुश्री माने बोलते, की "मराठी शो आहे, मराठीमध्ये बोलायचं, इंग्लिशमध्ये नाही बोलायचं." मग दिव्याला काहीतरी अंगामध्ये तिच्या भूत संचारतं आणि भूत संचारल्यामुळं ती काय करते, ती जाते, ती चिरकते, खेकसते, बोलते, "मी माझ्या मायबापाने मला शिकवलं आहे आणि मला शाळेमध्ये घातलेलं होतं म्हणून मी शिकले आणि मला गर्व आहे की मी मी इंग्लिश पण बोलते. मी गावामधून आले आणि मी इंग्लिश बोलले. मग अभिमान आहे." असा तसा हे ते हे काहीच बोलायची गरज नव्हती तिथं. सरळ सोपं उत्तर जर दिलं असतंस तिला, "हां, मी मराठीत बोलते" किंवा तुझ्या भाषेमध्ये दुसरं काहीतरी ह्याच्यामध्ये तू जर तिला उत्तर दिलं असतंस, तर ते सफिशियंट होतं असं मला वाटतं. त्याच्यानंतर दिव्या शिंदे आणि याच्यामध्ये वार होतो. त्याच्यानंतर बिग बॉस अनाउन्स करतात, जी टीम जिंकलेली आहे, ती टीम त्या टीमने सध्या आता यावं बेडरूम एरियामध्ये आणि लांडगा कोणाला तरी बनायचं आहे आणि लांडगा बनून एका मेंढ्याची शिकार करायची आहे आणि शिकार केल्यानंतर त्या शिकाऱ्याला ओळखायचं आहे, की शिकारी कोण लांडगा कोण आहे म्हणून. मग ते ओळखण्यासाठी बिग बॉस एक सिक्रेट सांगतात. त्यांनी जे सिक्रेट लिहायला सांगितलं होतं कालच्या एपिसोडमध्ये, तर ते सिक्रेट जे आहे, ते सिक्रेट सांगतात आणि असा गेम सुरू होतो आणि मग ते तन्वीनं सांगितलेलं असतं. मग तन्वीचं सिक्रेट हे असतं, की शाळेमध्ये असताना ती चुकून सरांची सही कॉपी करते आणि असं-तसं करते. सही कॉपी करून हे करते आणि तिला त्याच्यावरती क्रश होतं, असं तसं पेपर कॉपी करून लिहिते. सॉरी, सही कॉपी करायचं म्हणजे सही करायला येत नाही हे तर राधा पाटीलचं आहे. तन्वीचं हे होतं, की पेपरमध्ये ती पेपर ती रिचेकिंगला टाकली होती. असा काहीतरी विषय झाला होता. एक्झॅक्ट आता लक्षात नाही माझ्या. असा विषय तिथे झाला होता. त्याच्यानंतर अनुश्रीने परफेक्ट गेस केलं, की तन्वी लांडगा आहे म्हणून आणि मग तन्वीची टीम हारली आणि मग अनुश्रीला चान्स मिळाला बिग बॉसकडून, की त्या दोघांपैकी एकाला बाद करायचा. अनुश्रीने केलं तन्वीला बाद. मग तन्वीचा पारा चढला आणि तन्वी मुसमुस करायला लागली. "अनुश्री, माझं स्वप्न आहे हे. मी तुला अप्रोच करते. प्लीज नाव मागे घे. माझं नाव नको घेऊ. मला या सीझनचा पहिला कॅप्टन व्हायचा आहे. प्लीज, 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 प्लीज." दयावया करते, पण अनुश्री ऐकत नाही.
कारण ती गेम खेळायला आली आणि ती गेम खेळणारच. सो आणि का तिने नाव मागे घ्यायचं तुझं? जर तिने जर करेक्ट गेस केलंय, की तूच लांडगा आहेस म्हणून, तर का तिने नाव तिचं मागे घ्यायचं? तिला गरजच नाही ना मागायची. कारण तिला पण कॅप्टन व्हायचं ना. बाय चान्स जर ती कॅप्टन झाली असती, तर तिला पुन्हा रिग्रेट झाला असता ना, की जर ती कॅप्टन नसती झाली, तर तिला रिग्रेट झाला असता, की "अरे, मी जर तन्वीचं नाव नसतं घेतलं, तर मी आउट झाले असते गेमच्या बाहेर म्हणून." असं तसं म्हणून. मग असा सगळं तिथं गेम होतो. त्याच्यानंतर दुसरा राउंड सुरू होतो. दुसऱ्या राउंडमध्ये राकेश बापट खेळतो सोनालीच्या टीमकडून आणि प्रभू शिंदे आणि दीपाली सय्यद खेळतात इकडच्या टीममधून. दीपाली शिंदे आणि राधा पाटीलमध्ये तिथे एक तक्रार होते, की राधा पाटील जाऊन म्हणजे मुद्दामून ती शर्ट नाही खेचत. ती खाली घुसते त्या टेबलच्या. तिला दिसत नाही. मग ती ओढते. मग दीपालीचा सय्यदचा शर्ट खेचला जातो. मग तिला ते अनकम्फर्टेबल फील होतं. मग दीपाली सय्यद बोलते, की "तू माझं शर्ट नाही खेचू शकत," असं-तसं आणि ती परत तिचा शर्ट खेचायला जाते. तिचं जॅकेट असं धरते. भले ते कॅमेरामध्ये दाखवलं नाही. नाहीतर मग जर जोरात ओढलं गेलं असतं, तर मग काय झालं असतं सांगू शकत नाही. मग त्याच्यानंतर वार वार तिच्या डोक्यामध्ये ते भरलेलंच असतं राधा पाटीलच्या, की हिने मला असं बोललंय आणि तिच्यासोबतचा वाद चालूच असतो. पण तिथं काय होतं, राधा पाटील बोलते, की त्यांनी तिकडं जाऊन मेंढी भरलेली आहे. मेंढी भरलेली कुठं व्हॅलिड आहे, कुठलं धरलं जातं, तर टेबलापाशी ज्या मेंढ्या बनवल्यात येतील, त्याच मेंढ्या फक्त फायनल केल्या जातील, हे दिव्याला ती सांगत असते. मग इकडे प्रभूला प्रभूच्या टीमसाठी खेळत असतो आणि खेळताना तो बोलतो, की "ये जा, आम्ही इथं भरलेलं आहे, तसं भरलेलं आहे." आणि काय माहीत राधाला काय होतं, ती खेकसत-खेकसत त्याच्या अंगावर येते ते. तो पण जातो, असं करून जातो तो. मग ती त्याचा असं गळा पकडते, तो चिरकतो जोरात. मग तन्वी तिकडं तिला ओढून नेते, ओढून नेऊन म्हणते, "तू चुकीचं करतेस," असं तसं म्हणून. आणि टास्क शेवटी प्राजक्ताची टीम जी आहे ती जिंकते. कारण शेवटचा जो लांडगा असतो तो प्राजक्ता झालेली असते. बट अनफॉर्च्युनेटली अनुश्री यावेळेस गेस करू शकत नाही. चुकीचं गेस करते. राधा पाटीलचं नाव घेते ती, बिग बॉसने अनाउन्स केल्यावर आणि अशा प्रकारे तिथं जो कॅप्टन होतो, तो कॅप्टन होतो आपला प्राजक्ता पा शुक्रे. प्राजक्ता शुक्रे ही आपले कॅप्टन होते आणि त्याच एका राउंडमध्ये हे 4 जे मेल कंटेस्टंट आहेत स्ट्राँग, आयुष, करण, परत ओमकार आणि विशाल हे 4ही जण असं ग्रुप म्हणजे त्यांचा मस्ती मजाक चालू होता. ग्रुप हग, ग्रुप हग, ग्रुप हग म्हणून. खरं तर ते एकमेकाला प्रोटेस्ट करत होते, एकमेकाला प्रोटेक्ट करत होते. पण ते नंतर फनी वेमध्ये ते हे झालं आणि आपली जी टीम आहे अनुश्री, अनुश्री शेवटी अनुश्रीची टीम शेवटची फेरी जिंकते. मग जिंकल्यानंतर अनुश्री लांडगा बनते. मग इकडे प्राजक्ताला ओळखायचं असतं, की लांडगा कोण आहे. मग प्राजक्ता अचूक ओळखते, की अनुश्री लांडगा आहे आणि प्राजक्ता शेवटी विनर होते. विनर झाल्यावरती पहिल्या बिग बॉस सीझनच्या घरातली पहिली कॅप्टन जी आहे, ती होते आपली प्राजक्ता शुक्रे सिंगर. मग सिंगर झाल्यानंतर तिला ड्युटी वाटपाचं काम होतं. मग ती सगळ्यासोबत जाऊन प्रेमानं गुडी-गुडी बोलते. कुठेतरी ते डबल फेस सध्या वाटायला लागलंय. कारण असा एक इन्सिडेंट झाला. त्याआधी एक तुम्हाला इन्सिडेंट सांगतो मी, की चोरीचा इन्सिडेंट. छोटीशी चोरी. ती चोरी कोणी केली काय माहीत नाही. बरं बिग बॉस तुम्ही दाखवत का नाही तिला? त्याला ज्याने कोणी चोरी केली आहे, म्हणजे काय तुम्हाला नेमकं काय वाटतंय, की त्याला दाखवल्यावर काय होईल? त्याचं नुकसान होईल, त्याची इमेज खराब होईल, की नेमकं काय होईल? काय असं काय वाटतं तुम्हाला? चोरी कोणी केली आहे? किंवा सोनालीच्याच खिशातून चुकून चावी खाली पडली आहे. कुठलं तरी फुटेज दाखवा. बिचारे ते तिथं तिघं-चौघं आंदोलन करत बसलेत, जेवत बसलेत. ते तन्वी जेवायचं सोडून दिली, आयुष जेवायचं सोडून दिलाय. तो सागर कारंडे तर जेवतच नाही. तो तर त्याचा फार आवाजात बसलाय. काय आवाजात तो बोलतो सध्या घरामध्ये सगळ्या. आणि मग नंतर हा आहे करण सोनवणे तर जेवत होता. करण सोनवणे नाही, आयुष संजीव, सागर कारंडे, सचिन कुमावत आणि काहीच नाव तन्वी. हे जे 4 कंटेस्टंट आहेत ते जेवत नव्हते. मग त्यांनी सकाळी असा एक गेम खेळला, की तिघं असं बसले बाजूला जाऊन
एका कोपऱ्यामध्ये आणि प्रत्येक कंटेस्टंटला ते आतमध्ये बोलत होते आणि तुमची इज्जत नको जायला, तुम्ही आमच्यासमोरच सांगा, तुम्हाला काही वाटू नये म्हणून तुम्ही आमच्यासमोरच सांगा. अशा पद्धतीचं तिकडं चालू होतं. ते काही मला पटलं नाही. मला थोडंसं ते ऑफ वाटलं. म्हणजे ते करायला नाही पाहिजे होतं. मजाक उडवून घेतला त्याने स्वतःचा. आणि इकडे ओमकार राऊतला ची दुश्मनी सक्सेसफुली विशाल कोट्यानसोबत चालू झालेली आपल्याला परवा दिवशीच्या एपिसोडपासूनच दिसली, कालच्या एपिसोडपासून. पण कालच्या एपिसोडमध्ये ओमकार राऊतने विशाल कोटियांची कुठलीतरी पिन होती, त्याने ते फेकली स्विमिंग पूलमध्ये आणि विशाल कोटियान असं म्हणजे सांगत होता, की ती माझी 20 का 27,000 ची पिन आहे. 2 पिन होते माझ्या, 1 पिन, दोन्ही पिन तू टाकलास, 2 पिन माझ्या तू गायब केलास. असं सगळं तिकडं चालू होतं आणि मग सकाळी त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आणि दोघं एकमेकांसोबत भांडत होते. मग सगळ्या म्हणजे घरातले काही कंटेस्टंट येऊन त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. पण विशाल बोलला, की "तू का टाकलंस?" मग ओमकार बोलला, की "मी टाकलो ना, मी सॉरी बोलतो ना, मी तुला घराच्या बाहेर गेल्यावर घेऊन देतो ना." असं सगळं चालू होतं तिकडं. महेश संजू तिकडे येतो. "अरे, तो सॉरी बोलतोय ना विशाल, ओमकार सॉरी बोलतोय. मग त्याला माफ कर ना. अजून काय अपेक्षा आहे तुला त्याच्याकडून?" असं तो तिथं बोलतो. मग इकडं आपली दिव्या शिंदे बोलते, की मला वीकेंडच्या वारवरती रितेश भाऊंनी जरी विचारलं, की तुम्हाला तो योग्य वाटतो का? हां, तर मी ओमकारचीच बाजू घेणार. असं सगळं तिकडं चाललं होतं. मग इकडं राधा पाटील आणि करण सोनावणेची वहिनीची कॉमेडी चालू असते. इकडं प्रभू ओमकारला विचारतो, की "तुझ्यासारखी बॉडी किती दिवसात बनेल?" बेटा, आपल्याला होणार नाही ती बॉडी. आपण किती जरी प्रयत्न केले तर आपल्याला ती बॉडी होणार नाही. आपण आधीच आजारी आहोत. तुला पैसे म्हणजे तुला अगोदरच जास्त पैसे तुझ्या ह्याच्यावरती खर्च करायला लागतात. पण त्याने ते कॉमेडी वेमध्ये विचारलं होतं प्रभूने. असं काही इंटेन्शनली नव्हतं विचारलं, की त्याला बनवायचीच आहे. तो कॉमेडी वेमध्ये कंटेंट द्यायसाठी तो विचारत होता आणि तिकडं थोडीशी शायरीबाजी पण झाली. आयुष संजीव, ओमकार राऊत, दिव्या शिंदे, ओमकार राऊत फ्लर्ट करताना एकमेकाला आजच्या एपिसोडमध्ये तरी पूर्ण दिसले मला. अनइंटेन्शनली ते फ्लर्ट करत होते. असं नाही की मुद्दामून करत होते. अनइंटेन्शनली त्यांचं फ्लर्ट चालू होतं. दुसरीकडे इकडे सोनाली राऊत, काय कॅरेक्टर आहे अहो! एक नंबर कॅरेक्टर आहे. ती झाडूसुद्धा असं स्ट्रेट थांबून मारते. कचरासुद्धा गोळा स्ट्रेट करून असं कानाला कानाला ती टिश्यू लावते असा. अशी बोटं असतात तिचे. असा टिश्यू लावते आणि असं झाडत असते ती. मग राकेश बापट तिला तिकडं वाकून कसं झाडायचं हे शिकवत असतो आणि बाहेर येऊन तिची मजाक उडवत असतो. ओमकार राऊत, दीपाली सैयदेव हे सगळे बाहेर बसलेले असतात. इकडं रोशन भजनकर त्यांची लव्ह स्टोरी सांगतात, की त्यांची लव्ह स्टोरी सक्सेसफुल कसं झालं. घरचे तयार होत नव्हते. मग वडिलांनी शेवटी होकार दिला, की वडील पण हमालच होते मुलीकडचे. मग हा पण हमालच होता. मग त्यांना माहिती आहे, की कसं काय आणि इकडे रात्री झोपायच्या गोष्टीवरून इकडं गोष्टी तयार होतात. म्हणजे सोनाली राऊत तर गोल्डनची आहे. म्हणजे गोल्डन कॉइनची आहे. पण राधा पाटीलच्या ते लक्षात येत नाही. राधा पाटील मुद्दामून करण सोनालीला तिच्या बाजूला झोपायला बोलवते आणि असं की म्हणजे सोनालीला जागा मिळू नये. पण राधा पाटीलच्या डोक्यातून गेलेलं असतं, की ती गोल्डन वाली आहे. ती बेडवर झोपू शकते. मेहनतवाल्यांना झोपायला अलाउड नाहीये म्हणून. असं सगळं तिकडं चालू होतं. मग सकाळी या दोघांमध्ये जो वाद झाला, त्या वादानंतर घरामध्ये कुठलाच वाद झाला नाही. घरामध्ये एकदम सगळं चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू होतात. सकाळी सोनाली राऊत त्या तन्वीची मिमिक्री करताना दिसून येते. काहीतरी ती बडबडत असते तिच्याच भाषेमध्ये. इकडे आपली जी तन्वी कोलते आणि राधा पाटील आणि रुचिता जामदार हे तिघं त्या गार्डन एरियामधल्या त्या एका कोपऱ्यामध्ये बसतात आणि डिस्कशन करतात. राधा पाटील बोलते, की "तन्वी, अगं तू बोलूच देत नाहीस. तुझं भाषण जे आहे ना, ते 10 मिनिट लांबतं. बघ कसं तू बोलू देणार समोरच्याला? तू बोलूच देत नाही समोरच्याला. मी मध्ये-मध्ये मला मध्ये-मध्ये यामुळं बोलावं लागतं, की तू बोलूच देत नाही समोरच्याला." मग ती रागारागामध्ये 2 शब्द बोलते, निघून जाते. त्याच्यानंतर रुचिता जामदार, राधा पाटील सेम गोष्टी डिस्कशन करत बसतात. सेम सगळ्या गोष्टी डिस्कस करत बसतात आणि मला हे महत्त्वाचं हे सांगायचं आहे,
की तन्वी कोलते ही घरामध्ये एक नंबर सेट झालेली आहे. तिचा गेम, तिचे पर्स्पेक्टिव्ह, तिचे मतं, तिचा जो ओव्हरऑल खेळ आहे, तो एकदम सेट झालेला आहे. आणि काय मिमिक्री करते राव ती प्राजक्ता शुक्रेची. एक नंबर सेम टू सेम मिमिक्री करते. प्राजक्ता रोज स्वतःला दाखवते की किती गुडी आहे, किती हे आहे, किती ते आहे. मग कॅप्टन झाल्यापासून तिचा रंगच चेंज झाला. जेव्हा रुचिताने बोलली की मी ते चहाचं पातेलं घासणार नाही, त्यावेळेस ती बोलते की चहाचं एक्स्ट्रा पातेलं घासण्यासाठी काही जणांची हातं झिजतायत, असे ते शब्द वापरते तिच्याच मैत्रिणीसोबत जिने तिला जिंकवलं आहे. मैत्रीण आहेस ना तू, मग तिला तुझ्या भाषेमध्ये, चांगल्या भाषेमध्ये समजावून सांग. जसं तू सगळ्याला गोड समजावून सांगतेस, तसं रुचिताला गोड समजावून सांग. ती ऐकली ठीक, नाही ऐकली ठीक. मग तन्वी इकडं ॲक्टिंग करून दाखवते, की ती कशी येते, ती अशी येते, माझं काम करशील का प्लीज? अशी ॲक्टिंग करते तन्वी. प्राजक्ता शुक्रेची असं ते करून दाखवते, की ती प्लीज, प्लीज बोलते, क्यूट फेस करते आणि सगळ्याकडून काम करून घेते. मग लगेच प्राजक्ताची एंट्री होते. प्राजक्ता अनुश्रीला, तन्वीला आणि राधाला रिक्वेस्ट करते, की तिथं ते ओट्यावरती राहिलेलं आहे तेवढं साफ करून घ्या, भांडे घासून घ्या, ते क्लीन करून घ्या म्हणून. मग अनुश्री माने बोलते, की ताई का करत नाहीये? दीपाली ताई का करत नाहीये? ती फक्त स्वयंपाकच करते. मी केलंय. मग आम्ही दोघी करणार. तिला म्हण आम्ही दोघी पण जाणार. मग प्राजक्ता म्हणते, तुम्ही दोघी बघून घ्या कोण करायचंय ते. सरळ-सरळ, क्लिअर इथं दिसत होतं, की प्राजक्ता ही दीपालीच्या फेवरमध्ये आहे. आणि नंतर प्राजक्ताने जाऊन सांगितलं सुद्धा, तिकडं आग लावायचा प्रयत्न केला. दीपालीला तिने सांगितलं, की आपल्याबद्दल असं बोलत होते. आणि मग दीपालीसुद्धा प्राजक्ता बोलते, की मग ती जी आहे, आपल्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि नंतर इकडे एपिसोडच्या शेवटी दिव्या शिंदेच्या लग्नावरती विषय चर्चा चालू होते. म्हणजे एक क्यूट मूव्हमेंट, एक कॉमेडी मूव्हमेंट तिथं चालू होतं. आणि मग नंतर सोनाली राऊत प्राजक्ता शुक्रेला विनवणी करते, की तू जे एंट्रीला गाणं गायली होतीस, तर ते गाणं तू इथे पण गा, असं ती प्राजक्ताला विनवणी करत असते. आणि मग प्राजक्ता जी आहे ती छान तिच्या आवाजामध्ये ते गाणं जे आहे ते बोलते. आणि नंतर शेवटी एक कॉमेडी सीन होतो. काय त्याचं नाव, करण सोनावणे आणि सोनाली राऊतच्या लग्नाचा विषय, म्हणजे कॉमेडी वेमध्ये, नॉट लाइक दॅट वे, कॉमेडी वेमध्ये ते दोघं एकमेकांसोबत मजा करत असतात. की मग करण सोनावणे म्हणतो, म्हातारा झाल्यावरती आपण दोघं एकमेकाला असे भेटू, तसे भेटू. करण सोनावणे बोलतो, की माझा लग्नाचा थोडासा इश्यू आहे, कारण मी तो माणूस नाही, की माझ्या पार्टनरला मी सपोर्ट करेल, असं करेल, तसं करेल. कारण मी स्वतः माझ्या झोनमध्ये खूप असतो. माझ्या झोनमधून मी बाहेरच येत नाही. असं सगळं तो तिथं सांगत असतो. आणि एपिसोडची एंडिंग होते. एपिसोडमध्ये इंटरेस्टिंग हेच होतं, राधा पाटील आणि प्रभू शेळकेचं वाद, परत दिव्या शिंदे आणि अनुश्री मानेचा वाद. छोटे-छोटे जे काही यांनी आजच्या एपिसोडमध्ये कॉमेडी सीन्स टाकलेले, काही एंटरटेनमेंटचे जे न भांडणाचे सीन टाकलेले, ते पण खूप छान होते. आणि इंटरेस्टिंग पार्ट कॅप्टन्सी टास्क होता. आणि आजचा एपिसोड जो आहे तो ॲव्हरेज गेला असं म्हणायला हरकत नाही. आणि दॅट्स इट. आजच्या एपिसोडमध्ये एवढाच ॲनालिसिस होतं आजच्या एपिसोडचं. आणि मग आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या ॲनालिसिसमध्ये, रिव्ह्यूमध्ये.